मोदीजींचं एक भावनिक आव्हान की वर्षभर सोनं खरेदी करू नका. या आव्हानाने सगळ्या बाजारपेठेत भूकंप माजवलाय. जवळपास 1 कोटी लोकांच्या रोजगारांवर टांगती तलवार निर्माण केली. आणि आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या म्हणजे चढ उतारच्या परिस्थितीमध्ये असलेला हा सराफा बाजार मोदीजींच्या या आव्हानामुळे खऱ्या अर्थानं आता गोंधळात पडलाय. परंतु या मागचीच खरी कारणं काय आहेत आणि सामाजिक परिप्रेक्षामध्ये हे अशा पद्धतीचं भावनिक आव्हान मोदीजींनी का केलं, याचाच विश्लेषण, याचंच अवलोकन करण्यासाठी आज तुमच्या समोर आहे. मित्रांनो, मोदीजी जेव्हा जेव्हा पटलावर आले आणि त्यांनी केलेल्या घोषणा या देशामध्ये एक वेगळ्याच पद्धतीच्या हालचाली निर्माण करून जातात. ती नोटबंदी असो, लॉकडाऊनचा विषय असो, किंवा आता सध्या ज्या पद्धतीने हैदराबाद आणि अहमदाबाद मधून त्यांनी ज्या केलेल्या दोन्ही भावनिक आव्हानं असो, याच्या चर्चा सगळ्या भारतभर किंवा जागतिक बाजारपेठेमध्ये खूप मोठे वेगवेगळे संदेश देऊन जातात. आणि खऱ्या अर्थानं सोन्याच्या संदर्भातून की जे आजच्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य महत्वाची गोष्ट म्हणून आम्ही स्वीकारतो. कोणतेही उत्सव असू द्या, कोणतेही सण असू द्या, कोणतेही आपले धार्मिक कार्यक्रम असू द्या, किंवा कोणते लग्न समारंभ वगैरे आपल्या घरातले जे विधी आहेत ते असू द्या, आम्ही प्रत्येक सणाच्या वेळेस, प्रत्येक विधीच्या वेळेस आमच्याकडं सोनं खरेदी करण्याची एक खूप मोठी परंपरा आहे. हे आमच्या आदिकालापासून चलत आलेला एक सगळ्यात मोठा एक वारसाच म्हणून आम्ही आजपर्यंत जपत आलोय. परंतु याचा परिणाम आज जागतिक बाजारपेठेमध्ये ज्या पद्धतीने पडलाय आणि ज्या पद्धतीने या सोन्याच्या घेवाणदेवाणमुळे, खरेदीमुळे जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त पद्धतीने परकीय चलनाची जी उलाढाल होते, त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर प्रत्यक्ष होतो, सर्वसामान्य माणसाच्या अर्थव्यवस्थेवर होतो आणि या सगळ्या अर्थव्यवस्था कोलमडल्या जातात. आपल्याकडे खूप चांगली म्हण आहे, ऋण काढून सण करायची गरज नाही. ऋण काढून सण करायची गरज नाही याचा अर्थच असा आहे की आपल्या स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी, आपल्या स्वतःच्या मक्तेदारीसाठी, आपल्या स्वतःच्या प्राबल्यासाठी जर आम्ही म्हणजे कोणाकडून उसने पैसे घेऊन जर आम्ही आमचा उत्सव साजरा करत असू, तर खऱ्या अर्थानं ते आमच्या कुटुंब व्यवस्थेला सगळ्यात मोठा धोका आहे. तीच परिस्थिती आज राष्ट्रावर आलेली आहे. कारण की ज्या पद्धतीने इराण, इस्रायल आणि अमेरिका या युद्धांमध्ये आज सगळेच होरपळत आहेत, पण हे होरपळत असताना ज्या पद्धतीने सोने बाजार ज्या पद्धतीने चढ उतार क्रमांकावर आज ज्या पद्धतीने वाढत चाललाय आणि ज्या पद्धतीने या सोने बाजाराने म्हणा एक जागतिक बाजारपेठेमध्ये एक खूप मोठी अस्ताव्यस्तता निर्माण केली. परंतु खऱ्या अर्थानं जे भारतीय कुटुंब आहेत, या भारतीय कुटुंबांमध्ये ज्या पद्धतीने सण, उत्सव आणि जे काही आम्ही लग्न समारंभ वगैरे साजरे करतो, या सगळ्यांमध्ये आज ज्या पद्धतीची प्रथा आम्ही घालून ठेवल्यात, ज्या पद्धतीची आम्ही आमच्या पद्धतीने एक भूमिका मांडून ठेवल्यात, त्या भूमिकेमध्ये आज जर पाहिलं तर आम्हाला सगळ्यात जास्त आमचा जो खर्च होतो तो सोन्यावर होतो. कारण की सोनं म्हणजे आमच्या प्रतिष्ठेचं, आमच्या वैभवतेचं एक साधन म्हणून आम्ही आजपर्यंत स्वीकारत आलो. परंतु ज्या पद्धतीनं मोदीजींनी ही जी वाक्य दिली, हे 1 वर्षभरासाठी खूप मोठे संकट असं आहे असं काहीच नाही. जर एखादी गोष्ट आमच्या आवाक्याच्या बाहेर गेलेली असेल, आमच्या परिस्थितीच्या बाहेर गेली असेल आणि ह्याच्यावर जर राष्ट्रावर याचा परिणाम पडत असेल, तर निश्चितपणे या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आज भलेही या सगळ्या संदर्भातून ज्या पद्धतीच्या हालचाली या इंटरनॅशनल मार्केटमध्ये किंवा नॅशनल मार्केटमध्ये किंवा स्थानिक बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जरी पडत असतील, तरी आज त्याची परिणाम काय पडतायत आणि वाढत्या भाववाढीमुळे आज खऱ्या अर्थानं जे सर्वसाधारण
सोन्याचे व्यापारी आहेत, जे गाव गाव वाडी वस्त्यांवर सोन्याचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात, आजही त्यांच्यावर उपासमारीचीच वेळ आलेली. कारण की ज्या पद्धतीचे भाव चढ उतार होत असताना त्यांना त्यांच्याकडच्या भांडवलामध्ये त्यांना सोनं खरेदी करणं किंवा सोनं दागिने तयार करून लोकांपर्यंत देणं आज सहज शक्य नाही. कारण की आज जो भाव गेलाय तो उद्या काय भाव जाईल याची शाश्वती या रिटेल व्यापाऱ्यांकडे नाहीये. आणि खऱ्या अर्थानं त्यामुळं गेल्या वर्षभरापासून ही व्यापारपेठ माशा मारण्याचं काम करते. उगा कोणीतरी एखाद्या लग्न समारंभामध्ये ज्याची परिस्थिती चांगली आहे त्याला चारीकडून उत्पन्नाचे झरे आहेत, ते येऊन 1-2 तोळे सोनं खरेदी करण्याची मानसिकता दाखवत असेल तरीही या बाजारपेठामध्ये जे उपलब्ध रिटेल मार्केट आहेत त्यांच्या हिश्श्याला ग्राहकांचं येणारं किती प्राबल्य आहे, किती गर्दी आहे, हे सगळं अनालिसिस केल्यानंतर एकच परिस्थिती निर्माण होते. तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं सोन्याने बाजारपेठेमध्ये जो अस्ताव्यस्तता निर्माण केलेली आहे ती अस्ताव्यस्तता खऱ्या अर्थानं रोखणं गरजेचं आहे. आणि ह्याला सगळ्यात पर्यायी उत्तम उदाहरण म्हणून मोदीजींनी जे भावनिक आव्हान केलंय, मोदीजींनी जे भावनिक साथ घातली त्यामध्ये खऱ्या अर्थानं एक वेगळी भूमिका आहे. आणि खऱ्या अर्थानं आज सोनं हे जरी आमच्या प्रतिष्ठेचा विषय असेल, प्रतिष्ठेच्या माध्यमातून आम्ही वापरत असू, तरीही जे आज बाजारपेठेमध्ये त्याचा चढ उतार जो क्रम आहे तो सर्वसामान्याच्या खिशाला परवडण्यासारखा नाहीये. त्यामुळं ही जी घातलेली भावनिक साध आहे ती साध खऱ्या अर्थानं राष्ट्रासाठी खूप महत्वाची आहे आणि कुटुंबासाठीही खूप महत्वाची आहे. भलेही याचा परिणाम काही लोकांवर पडेल, पण पर्यायी व्यवस्था 1 वर्षभरासाठी पर्यायी साधनं आम्हाला देता आली, पर्यायाच्या माध्यमातून काही करता येतं. पण या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची कुटुंबिक जी आधारभूत घटकं आहेत त्यांनाच मोडीत काढणं आणि ह्याच्यातून जोपर्यंत स्थिरता येत नाही, या सगळ्या गोष्टीमध्ये जोपर्यंत एक स्थिरपणा होत नाही, तोपर्यंत जर ह्या सगळ्या भूमिका टाळल्या तर खऱ्या अर्थानं देशाची ही सेवा होईल आणि आपल्या कुटुंबालाही खूप मोठा चांगला आधार मिळेल. त्यामुळं मोदीजींनी जी केलेला हा भावनिक आवाहन, मोदीजींनी दिलेला हा भावनिक सल्ला खऱ्या अर्थानं सर्व भारतीयांच्या मध्यमवर्गीयाच्या किंवा प्रत्येक कुटुंबाच्या हिताचा सल्ला आहे. कारण की विनाकारण ज्या पद्धतीची आम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून या सोन्याकडे आम्ही बघतो आणि सोन्याच्या माध्यमातून जी तिरपीट आमच्या समारंभांची होते, आमच्या कार्यक्रमांची होते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी काही आम्हाला परिस्थिती होते, खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठं जे या सण उत्सवामध्ये समारंभामध्ये सगळ्यात मोठी जी आम्हाला एक वारसा मिळाला आहे तो अन्नदानाचा. खऱ्या अर्थानं या अन्नदानामध्ये जरी आम्ही आमचा विचार केला आणि अन्नदानाच्या माध्यमातून आम्हाला ज्या प्रतिष्ठा आम्हाला कमवायच्या, ज्या पुण्य कमवायचे, जे आम्हाला आत्मसमृद्धी कमवायची, जर ह्याचा विनियोग जर तुम्ही यामध्ये केला तर खऱ्या अर्थानं दोन्ही गोष्टी भागतील. परंतु ह्या सल्ल्याला देताना कशा पद्धतीने गेलं, कारण की इंटरनॅशनल मार्केट मधला खूप मोठा एक भाग आहे की जोही आज आमच्या या परिस्थितीवर अवलंबून आहे. जर खऱ्या अर्थानं यांची मोनोपोली तोडायची असेल, यांची मक्तेदारी तोडायची असेल, तर आम्हाला मोदीजींनी दिलेल्या या मंत्राला खऱ्या अर्थानं आत्मसात करून आम्हाला किमान जोपर्यंत हे बाजारपेठ स्थिर होत नाही, ही बाजारपेठ स्थिर स्थावर होत नाही, तोपर्यंत आम्हाला या सोन्याचा मोह आम्हाला टाळावा लागेल, हे मात्र निश्चित. परंतु कसं आहे, आमच्याकडे उलट्या कवायती सुरू होतात. एखादा चांगला सल्ला देण्यात आला की त्याला उलट्या दिशेने घेण्यात येतं आणि त्या पद्धतीनं आमची वर्दळ होऊ लागते. पण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची स्थिरता आम्हाला मिळायला पाहिजे, ज्या पद्धतीची भूमिका आम्हाला मिळायला पाहिजे, त्या दोन्ही गोष्टी आमच्याच कुटुंबासाठी फार महत्वाच्या आहेत. आणि या कुटुंबाच्या या भूमिकेमुळं आमचा देश समृद्ध आणि विकसित होऊन सामाजिक परिप्रेक्षामध्ये आपली एक वेगळी ओळख दाखवण्यासाठी निश्चितपणे एक वेगळ्या पद्धतीनं वाटचाल करेल
याबद्दल तुमच्या मनात काय वाटतं आणि याबद्दल तुमच्या काय भूमिका आहेत त्या कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.